असा आहे आमचा दुबई टू अबुधाबीचा प्रवास. आम्ही बाय रोड चाललोय टू हिंदू टेम्पल विच इज बॅप्स हिंदू मंदिर इन अबुधाबी. हार्डली इथून आम्हाला 1.5 आवर लागतात दुबई ते अबुधाबी. आणि खूप छान असं हायवेचा रोड आहे, जिथून तुम्ही खूप छान सिनेटिक व्ह्यू बघू शकता. आणि खूप छान असं क्लायमेट होतं. आम्ही संध्याकाळीच निघालो होतो अराउंड 5:00-5:30 वाजता. आणि आम्ही ठरवलं, की आपण आज हिंदू टेम्पलला व्हिजिट करू. इथे मस्त मम्मीचा लाडोबा, आईचा लाडोबा झोपलाय. अ, मम्मीचा तो खूप लाडका आहे आणि त्याचं खूप मस्त बॉन्ड आहे मम्मीसोबत. आणि दिवसभर मस्त खेळत असतात दोघे. जसं स्कूलवरून आला तसं त्यांची ॲक्टिव्हिटी सुरू होते. आणि अशा प्रकारे आम्ही हिंदू टेम्पलला पोहोचलेलो आहोत. इथे खूप वेगवेगळ्या अशा फॅसिलिटीज आहेत, जसं की प्रेयर हॉल, एम्फी थिएटर, एक्झिबिशन सेंटर्स आहेत, कम्युनिटी हॉल्स आहेत, थीमॅटिक गार्डन्स आहेत इथे खूप सारे, फूड कोर्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही अ, खूप वेगवेगळ्या प्रकारचा लाभ घेऊ शकता. आम्ही संध्याकाळीच गेलो होतो. सो खूप छान असं लाइटिंग होतं. तो सुद्धा व्ह्यू आम्हाला बघता आला. प्रॉपर सगळं चेकिंग होतं तुमचं आणि मग तुम्हाला आतमध्ये एंट्री असते. एंट्री टोटली फ्री आहे. तुम्ही ॲप्लिकेशनवरून तुमचं स्लॉट बुक करून तुम्ही जाऊ शकता. इथे तुमचे शूज, चप्पल तुम्ही ठेवू शकता. इथेच दान करायचं असेल तर तुम्हाला तो पण एक सेक्शन आहे, की तुम्ही दान करू शकता, फूड देऊ शकता. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये एंटर केलं. जास्त फोटोज काढण्याचे इथे अलाउड नाहीयेत. अ, तुम्ही आतमध्ये गेलात गाभाऱ्यामध्ये, तर तुम्ही फोटोज नाही काढू शकत. मोबाईल बिलकुलही अलाउड नाहीये. पण तुम्ही या बाहेरच्या एरियाचा व्हिडिओ काढू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे अ, मूर्तीज आहेत, जसं की अक्षय अक्षर पुरुषोत्तम, राधाकृष्ण, राम, सीता, हनुमान, शिवा, पार्वती, गणेश, जगन्नाथजी, सुरेंद्र बालदेवजी, तिरुपती बालाजी, पद्मावती, अयप्पा स्वामी, अशा वेगवेगळे मूर्तीज आहेत. इथून पुढे ते मोबाईल अलाउड करत नाही, त्याच्यामुळे आतले व्हिडिओज मला घेता आले नाही. पण तुम्ही बघू शकता इथून पण मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथलं आर्किटेक्चर खूप स्टायलिश आहे आणि खूप मस्त आहे. धिस इज मेड विथ पिंक सँडस्टोन फ्रॉम राजस्थान. आणि मार्बलचं सुद्धा त्यांनी खूप छान कोरीव काम केलेलं आहे. त्याच्यामधून वेगवेगळे मूर्तीज बनवलेल्या आहेत, जसं की गणपती आणि वेगवेगळ्या देवदेवतांचे मूर्ती आहेत, जे तुम्ही बघू शकता. डिटेलमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय मी. बट सिक्युरिटी खूप टाईट असल्यामुळे ना, आम्हाला व्हिडिओ काढता नाही आले, कारण ते लगेच फोन घेऊन डिलीट करत होते. सो मी कसं तरी कॅप्चर करण्याचा अ, प्रयत्न केला. इथे संध्याकाळी गंगा आरती सुद्धा असते. 7:30 ची गंगा आरती असते आणि तिथे तुम्ही बसून छान गंगा आरतीचा सुद्धा अ, आनंद घेऊ शकता. खूप छान असं वाइब आहे. मंदिराचं इनॉग्रेशन इंडियन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. ते 14 फेब 2024 मध्ये झालं होतं. आणि खूप छान त्यावेळेला पण मला जाता आलं नव्हतं, पण या आम्ही ते लाईव्ह बघितलं होतं. खूप छान असं आर्किटेक्चर आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे. याची ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथे पण तुम्हाला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन मिळतील. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छान वाटतं. इथे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सुद्धा आहे, जसं की फ्रॉम दुबई तुम्ही बस घेऊ शकता आणि दुबई, अबुधाबीपर्यंत ती टेम्पलपर्यंत तुम्हाला ड्रॉप करते. शारजा, अजमान आणि बाकीच्या एमिरेट्सवरून पण
E11 हायवेवरून तुम्ही लोकल टॅक्सी घेऊ शकता आणि तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आम्ही खूपदा इथे व्हिजिट केलेलं आहे, पण मम्मी-पप्पा आता इंडियाला परत जाणार आहेत. सो आम्ही विचार केला, की त्यांना एकदा मंदिर दाखवावं. सो त्यामुळे आम्ही मंदिर दाखवण्यासाठी आलो होतो. खूप छान आहे. इथे ड्रेस कोड खूप प्रॉपर फॉलो केला जातो. जसं की मॉडेस्ट क्लोथिंग तुम्ही मॉडेस्ट जरी क्लोथिंग घातलं तरी तुम्हाला शोल्डर्स आणि नी कव्हर करावे लागतात. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा ड्रेस कोड चूज करू शकता व्हिजिट करण्या अगोदर, नाहीतर ते तुम्हाला आतमध्ये एंट्री देणार नाही. तर अशा प्रकारे आहे आणि जरी तुम्ही मॉडेस्ट ड्रेस घातला तरी तुम्ही स्कार्फ कॅरी करू शकता आणि तो तुम्हाला कव्हर करू शकता. अशा प्रकारे खूप छान असं एक्सपिरियन्स आहे. प्रसाद असतो इथे छान. तर आम्ही गेलो होतो तेव्हा दाल खिचडी असा प्रसाद होता तिथे. आम्हाला थोडी पार्किंग दूर भेटली होती त्याच्यामुळे आम्ही इथून वॉक करत अ, गाडीच्या इथे गेलो. खूप मस्त असा एक्सपिरियन्स आहे. खूप मोठं असं एरिया आहे, जिथे खूप छान टाईम तुमचा स्पेंड होऊ शकतो. आम्ही इथे छान फोटोज काढले. खूप मस्त वाटलं. अधिराजने तर भरपूर एन्जॉय केलं आणि इथे आहे ॲप्लिकेशन जसं की मंदिर अबुधाबी हा ॲप तुम्हाला डाउनलोड करावा लागतो. प्ले स्टोअर नाहीतर Apple स्टोअरमधनं आणि त्याच्यानंतर हा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन द्यावी लागते जसं की इथला फोन नंबर एव्हरीथिंग. त्यानंतर तुम्हाला तिकीट एंट्रीसाठी ऑप्शन असतो. तिथे तुम्ही स्लॉट बुक करू शकता आणि तिथे तुम्ही पर्सन्स किंवा मेंबर ॲड जसा तुम्ही तुमचा स्लॉट बुक केलात, की तुम्हाला ईमेल येतो आणि मग तुम्हाला अशा प्रकारे तिकीट येतं. जे तुम्हाला हे तिकीट घेऊन तिकडे जाऊन स्कॅन करावं लागतं आणि मग तुम्हाला एंट्री मिळते. तर अशा प्रकारे सगळं डिटेल्स आहेत, जे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करेन आणि होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.